तिकडे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र चंद्रशेखर बावनकुळेंनी निरुपमांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्यात। दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी मात्र सूचक विधान केले, ज्यांची इच्छा असेल त्यांचं स्वागत असेल असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। संजय निरुपम साहेबांच्या प्रतिष्ठेवर कुठलाही धक्का आणणार नाही। त्यांनी माझ्याशी कुठलीही चर्चा केली नाही, देवेंद्रजींशी कुठलीही चर्चा केली नाही। त्यांची प्रतिष्ठा आपण कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीने कमी करू शकत नाही। भेट घेणं, चर्चा करणं हे काही वेगळं नाही आहे। आम्ही रोज विरोधी पक्षाच्या लोकांशी भेटतो, लोक आमच्याशी भेटतात। त्यामुळे चर्चेचा अर्थ असा नाही की ते कुठल्या आपल्या पक्षामध्ये आज जातील। व्यक्तिगत संबंध अनेकांशी आहेतच ना, म्हणजे मी नाकारत नाही। काँग्रेसमधली जुनी मंडळी माझ्या संपर्कात भेटीच्या निमित्ताने भेटत राहतात, पण त्यांच्याशी मी कुठलीही राजनीतिक चर्चा, राजकीय चर्चा मी केलेली नाही। ज्यांना ज्यांना वाटते की आलं पाहिजे ते स्वागतच आहे। मी असं कोणाला, मी पक्ष सोडताना असं सांगितलं होतं, मी कोणालाही जबरदस्तीने इथे आणा किंवा घ्या अशी भूमिका माझी नाही आहे। ज्यांची ज्यांची इच्छा आहे भाजपमध्ये यायची त्यांचं मी स्वागत निश्चित करेन।